तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आता चाललो आहे कोकण प्रवासासाठी. आणि कशासाठी तुम्हाला माहीतच असेल की आपल्याकडे शिमगा आहे, तर शिमग्यासाठी चाललो आहे. तर मागे बघा, गाडी आता रेडी झाली आपली. तर फर्स्ट टाईम आपण ही गाडी नव्हतं, म्हणजे स्वतःच्या मालकीची विशालची गाडी ही. आणि आता जाऊया मस्तपैकी 4 वाजता आलेलो. आता गावाला जायच्या आधीच ते नारळ वेळ आपलं काय विड्यापीठ असेल ती दूर कर, त्यासाठी लिंबू वगैरे ठेवते बघा इकडे. पर्यंत गाडी घेऊन जातोय ना गावाला ही ओली, म्हणून ते जरा स्वतःची पहिल्यांदा गाडी घेऊन जातो. हे मालक आहेत ना त्या गाडीचे, स्वतःची गाडी पहिल्यांदाच घेऊन जातो, म्हणून जरा बंदोबस्त चाललाय. आता दुसऱ्यांच्या गाड्या भरपूर घेऊन गेलो, आता स्वतःची चालले. पूजा करतायत. काय तो बोल. हे बघा मालक बघा. गणपती बाप्पा. विक्की आहे, राहुल आहे इकडे, आणि इकडे भाऊजी आहेत, आणि इकडे मी आहे. फुल सायकल घेऊन चाललाय गावाला. दोन गाड्या तर रेडी झालेल्या आहेत, एक गाडी आणि एक गाडी. चाललो आता प्रवासाला सुरुवात झालेली आहे. त्या गणपती बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा. हे बघा आपले पब्लिक मागे. भेटूया आता थोडा पुढे ब्लॉग मध्ये, आणि सुंदर असे व्ह्यू तुम्हाला दाखवतो मस्तपैकी एकदम. आणि तिकडे गावात जाऊन पालखी नाचवते सुर. इंदापूरचा हा रोड आता बनवला, रोड चांगला मस्तपैकी. गेल्या टायमाला पण इथे एकदम गणपतीमध्ये फुल ट्रॅफिक होते. आता आपण कसं सकाळी निघालो ना, म्हणून एवढं ट्रॅफिक नाही. हा इकडे बस स्टॉप आहे, आणि जरा नाश्ता करायला वगैरे थांबतो जरा. तर आता खाली आहे रोड. नंतर थोडा टायमानंतर आहे ना, 10 नंतर ना एकदम फुल ट्रॅफिक लागेल. आळपई सुंदर अशी रट्टा एकदम मस्त टर्न घेताना. मानगावच्या रोडला पण गेल्या टायमाला 1 तास नव्हता गेला होता. त्या टायमाला खाली आता मस्तपैकी मार्केट आहे. मार्केटमध्ये थोडा थांबूया, चहा वगैरे नाश्ता करूया, आणि पुढे जाऊया. मग बघत राहा मस्त सुंदर असा व्ह्यू आणि रोडचं अपडेट्स. आतापर्यंत एवढा रोड चांगला होता, मध्ये मध्ये डायव्हर्जन आहेत, तर ते ठीक आहेत थोडे. पण पुढे आता बघूया. पुढे आता इथून रोड तर चांगलाच आहे मानगावच्या नंतर. ह्याच्या मागेच फक्त थोडा रोड खराब आहे. ते झाला की एकदम सुंदर असा रोड होईल. काय जो 2 ठिकाणी थांबलेला पण वडापाव काय मिळेल नाही. काय राहुल, मानगावला थांबलं असतं भेंडी खाल्ला असतो चांगला वडापाव. लेकर आलो आणि इकडे वडापाव काही 2 ठिकाणी उतरवली, परत बसवली नाही ना. पावनावर नुसतं वडापाव करतात. चायनी बिस्किट घ्या आता काय माहिती कुठं वडापाव देतात खायला. आलेले आहेत. आणि हे बघा ना, बोलतात भूक लागली, नाश्ता पाहिजे, नाश्ता. आणि आमची सुंदर अशी गाडी, हे आमचे ड्रायव्हर आहेत, यांचीच गाडी आहे, पण हे ड्रायव्हर आम्ही बनवलेले आहे. मालक आहे. आता अजून एक गाडी त्याची वाट बघतोय. आली गाडी आली गाडी अजून एक. गाडी मधला व्ह्यू बघा सुंदर आहे.
पुढचा कप्पा एकदम सुंदर झालेला आहे, एकदम क्लिअर, म्हणजे डांबरी रोड कोटिंग झालेली आहे इकडे. आणि आता इथे पुढे कशिडी बोगदा येईल, समोर कशिडी बोगदा बघा येईल. आता वाजले तर 8:30, आम्ही आता 8:30 वाजता कशिडी बोगद्याच्या इथंच आहे, म्हणजे ते आम्हाला लवकर पोचलोय. अजून 1.5 तास, हां 1.5 तास लागेल घरी पोचायला. रोड एक नंबर झाला. रोडचा आता काय एवढा कंप्लेंट नाही, अजून थोडा 1-2 वर्षांनी वाटतं एकदम प्रॉपर रोड होईल. कशी टर्न आलाय बघा. सावराचे मित्र कशी टर्नाळ आलेला आहे. या साईडचं काम अजून बाकी आहे का नाही, पण तो पण टर्न चालू आहे आणि हा पण टर्न चालू आहे इकडचा. पण याला इकडे पेंटिंग वगैरे केले, त्या साईडला पेंटिंग वगैरे अजून नाही आहे. आपल्याला काय काय पेंटिंग असेल वाटतंय थोडाफार तरी. वाव या तर मित्रांनो, आता वाजलेत 10 आणि आता आपण आलो घरी. जाऊया आतमध्ये. सुंदर फ्रेश जरा होऊया आणि मग पुढचा वाटचाल जरा बॅनर बिनरचं काम आहे जरा ते बघूया. भाई चल विशाल इकडे बघ. माझी आहे ठेव काय नाही मी चांगली तापवली ना वाजून कुठली वाली विशालगडची. दे चल दे. अरे वाजल तीच वाजल. फिरवत नाही आणि भेंडी वाजली तर